लोकसभेला कोल्हापूरकरांनी आपला पुरोगामी विचार जपला आणि पक्षाचा किंवा युती आघाडीचा विचार न करता शाहू छत्रपती यांना 1,54,000 मतांनी संसदेत पाठवलं। मात्र आता विधानसभेला चित्र वेगळं असणार आहे आणि इथल्या गटातटाच्या राजकारणाचा विचार केला तर सध्या परिस्थितीत महायुतीच्या तीनही आमदारांसाठी काही प्रमाणात डोकेदुखी वाढली आहे आणि त्याच मतदारसंघांवर आपण आज लक्ष टाकणार आहोत। नमस्कार, मी मनस्वी ढवळे। कोल्हापुरातल्या 6 मतदारसंघांपैकी चंदगड, कागल आणि राधानगरी अशा 3 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत। आपण सर्वात पहिले चंदगड मतदारसंघाबद्दल बोलूयात। इथून अजित पवार गटाचे राजेश पाटील हे आमदार आहेत। गेल्या निवडणुकीला त्यांनी भाजपचे बंडखोर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शिवाजी पाटील यांचा अगदी थोड्या फरकाने पराभव केला होता। 2019च्या निवडणुकीत राजेश पाटील यांना 55,558 मतं होती, तर शिवाजी पाटील यांना 51,173 मतं मिळाली होती। स्थानिकांच्या मते त्यावेळी फडणवीसांनी शिवाजी पाटील यांना आतून रसद पुरवली होती, मात्र थोड्या फरकाने ते पराभूत झाले। यावेळी देखील शिवाजी पाटील हे भाजपकडून इच्छुक आहेत, मात्र जागा अजित पवार गटाला सुटल्यास ते पुन्हा बंडखोरी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत मिठाचा खडा ठरू शकतो। तर महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर ही जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे। काँग्रेस इथून विनायक पाटील यांना मैदानात उतरवू शकतं। त्यांच्या गटाची देखील चंदगडमध्ये मोठी ताकद आहे। शिवाय काँग्रेसचे वन मॅन शो म्हटले जाणारे सतेज पाटील त्यांचे ते जवळचे मानले जातात, त्यामुळे ही निवडणूक त्यांना सोपी जाण्याची शक्यता आहे। पुढचा मतदारसंघ आहे राधानगरी। राधानगरी हा तसं पाहिलं गेलं तर माजी खासदार सदाशिव मंडलिक यांचा बालेकिल्ला मानला जातो। त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे। इथले विद्यमान जे आमदार आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, मात्र मंडलिकांनी त्यांना शिवसेनेत आणलं। आता सध्याची जी परिस्थिती या मतदारसंघात आहे तिला पाहता नक्कीच इथं महायुतीच्या नाकीनऊ आलेत, कारण भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे आबिटकरांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात। त्यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वरिष्ठांचे आदेश डावलून माजी आमदार के.पी. पाटील यांच्या पॅनल सोबत आघाडी केली होती। तर आता विधानसभेपूर्वी त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे। कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असा त्यांचा निर्णय आहे। शेवटचा मतदारसंघ आहे कागलचा। इथून अजितदादा गटाच्या हसन मुश्रीफ यांचा वन मॅन शो चालतो। 1999 पासून कागलच्या मैदानात मुश्रीफांना चितपट करणारा पैलवान आलेला नाही। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमधून भाजप नेते समरजित घाटगे यांच्या गटाने लढण्याचा पावित्रा घेतलाय, तर लोकसभेतील पराभवानंतर मंडलिक गट देखील ऍक्टिव्ह झालाय। पण सध्या तरी इथून विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। मात्र असं झाल्यास समरजित सिंह घाटगे हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे इथे महायुतीसाठी कसोटी असणार आहे। तर तुम्हाला या 3 मतदारसंघाचे तुमचे आमदार कोण होणार, काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र भूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।